विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप महाविकास आघाडीने केल्यावर 95 वर्षांचे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यामध्ये 3 दिवस उपोषण केलं। आज सकाळी शरद पवारांनी त्यांची भेट घेतली। अजित पवारांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील आढाव यांची भेट घेतली। यावेळी सर्वांनीच बाबा आढाव यांना आपलं आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मग उद्धव ठाकरेंनी बाबा आढाव यांना पाणी पाजून त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे। हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे। आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही, एवढ्या वर्षांचा सगळा त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार आहोत की नाही। तर नुसतं त्यांना भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक आहे, नाही हम सब एक आहोत, तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे। काही जणांचा पराभूत उमेदवार मला ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला। मी दाखवा सिद्ध करू, कुठले बूथ तर दाखवा। काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं। अहो नाना पटोले साहेब 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले, ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली। त्याला आमचा काय दोष आहे?